हॅलो, नमस्कार. मी अनिता तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आय होप तुम्ही सगळे खूप छान मस्त मजेत असाल. आणि ही आहे मंगळवारची सकाळ. मंगळवारी मी मॉर्निंग रूटीन शूट करण्यासाठी कॅमेरा ऑन केला आणि मस्त हा मॉर्निंग व्ह्यू तुमच्याबरोबर शेअर करते. त्यानंतर डायरेक्ट मी रेसिपीला सुरुवात केली. ही एक स्पेशल रेसिपी आहे जी मी बनवते. कढीपत्ता आधी फोडणीला दिला, नॉर्मल जिरे मोहरी, तुम्ही जर हिंग यूज करत असाल तर हिंग, आम्ही जास्त यूज नाही करत हिंग म्हणून नाही. ही शेवग्याच्या शेंगांची आणि वाटाण्याची भाजी आहे, एका वेगळ्या पद्धतीने जशी मी बनवते ती. याच्यामध्ये कांदा कापून घेतलाय, मीडियम साईजचे 2 कांदे घेतलेत जे बारीक कट करून घेतलेत आणि ते आधी परतायला ठेवलेत. एका साईडला मी हिरवे वाटाणे सोलून आणि शेवग्याच्या शेंगा उकळायला ठेवल्या होत्या पाण्यामध्ये आणि त्या पाण्यासकटच आपण याच्यात ॲड करणार आहोत. कांदा छान लालसर परतून घ्यायचा आहे, थोडा चांगला गरम होईपर्यंत. आणि त्याच्यामध्ये आपण नंतर ॲड करायचं आहे लसूण, कांदा, खोबऱ्याचं वाटण. याच्यामध्ये थोडं आलं पण आहे. लसूण, कांदा, खोबरं आणि आलं हे आपण जे नॉर्मल वाटण करून ठेवतो भाज्यांसाठी तेच वाटण आहे. त्याच्यामध्ये ॲड केलं आणि सगळं छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. थोडा वेळ झाकण ठेवा हवं तर. आणि त्याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही गरम मसाले यूज करू शकता, म्हणजे हळद, कोणी धनेपूड, जिरेपूड यूज करत असेल तर ते सुद्धा. आणि सगळे मसाले भाजून झाल्यावर टोमॅटो ॲड केलाय. एक मोठा टोमॅटो टाकलाय मी, तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. आणि टोमॅटो टाकल्यानंतर मी मीठ ॲड केलं, म्हणजे पटकन टोमॅटो शिजेल आणि असं स्मॅच होईल, कारण तो अख्खा नाही चांगला लागत तेवढा. त्याच्यानंतर हा घाटी मसाला आहे, म्हणजे आपलं तिखट, लाल तिखट ॲड केले 2 चमचे. तिखट आणि सगळं तुम्ही तुमच्या चवीनुसार करू शकता. ह्या सगळ्याला झाकण ठेवून मी 2 मिनटं छान तेल सुटू दिलं, चांगलं परतून घेतलं. आणि चांगलं परतून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण जे शिजवून घेतलेली शेवग्याची शेंग आणि वाटाणे आहेत ते पाण्यासकट ॲड करायचंय, कारण त्या पाण्यामध्येच सगळे प्रोटीन्स असतात. आणि हे गरम पाणी असल्यामुळे मग भाजी पटकन होते. ह्याच्यामध्ये तुम्ही पाणी तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकता. एकदम तुम्हाला सुकी खायची असेल तर एवढंच पाणी राहू द्या, आणि जर तुम्हाला रस्सावाली भाजी खायची असेल तर अजून एखाद ग्लास पाणी तुम्ही ॲड करू शकता. पाणी आणि त्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही ठरवू शकता. आणि भाजी तुमची रेडी आहे. याला चांगली उकळी येऊ द्या. जर तुम्हाला शेंगदाण्याचं कूट आवडत असेल तर तुम्ही ॲड करा, नाहीतर ही अशी सुद्धा खूप छान लागते. पण आम्हाला सवय आहे, बिना शेंगदाण्याच्या कुटाची भाजी आमची बनत नाही, त्यामुळे मग याच्यामध्ये मी 2-2.5 चमचे शेंगदाण्याचं कूट ॲड केलं. आणि हा फायनल लुक आहे भाजीचा, कारण मला थोडी पातळ बनवायची होती, एकदम जास्त सुक्की नव्हती बनवायची, त्यामुळे ही अशी भाजी मी बनवली. सकाळच्या रुटीनमध्ये मी फक्त भाजीच शेअर करते, सगळं नाही शेअर करणार आहे. याच्यानंतर मी चपात्या बनवून घेतल्या, नाश्त्याचं सगळं बनवलं आणि निघाले ऑफिसला जायला. ऑफिसमध्ये कामं करायची होती, पण आधी ड्रायफ्रूट्स खाऊन घेतले आणि ड्रायफ्रूट्स खात खातच मी कामाला सुरुवात केली. सगळी माझी कामं संपल्यानंतर, म्हणजे बऱ्यापैकी मॉर्निंगची जी कामं असतात ती खूप इम्पॉर्टंट असतात, मार्केट आवर्स संपेपर्यंतची, ती सगळी आधी आवरायला लागतात. आणि त्याच्यानंतर लंच केला मी इथे ब्रेक टाकून. लंचमध्ये मी तीच रेसिपी केलेली, तीच भाजी, चपाती आणि सॅलड खाल्लं. आणि सगळी कामं आवरल्यानंतर घेतला एक मस्त टी ब्रेक, त्याच्यामध्ये मी ब्लॅक कॉफी पितीये आणि सगळ्यांबरोबर मी कॉफी एन्जॉय केली. त्याच्यानंतर माझी उरलेली जी काही महत्त्वाची कामं होती आजच्या दिवसाची ती सगळी संपवली, कारण कामं कधीच संपत नाहीत. फक्त आजच्या दिवसासाठी जे महत्त्वाचं आहे ते सगळं आपण कंप्लीट करू शकतो. आणि फ्रेश झाले मी, त्यानंतर निघाले घरी जाण्यासाठी. संध्याकाळी एवढी थकलेली होती मी, कारण खूप सारं काम होतं. ही आली माझी ट्रेन पकडली आणि मी निघाले घरी जायला. आजचा व्लॉग मी इथेच संपवते. आजचं रुटीन हे असं होतं आणि वर्किंग डेजमध्ये माझं रुटीन असंच असतं, त्यामुळे मला जास्त शूट करता येत नाही. तरीही मी प्रयत्न करते की मी जास्तीत जास्त व्लॉग्स बनवेन आणि तुमच्यापर्यंत पोहोचवेन.
आणि आता जर इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितलाच आहे तर प्लीज सबस्क्राईब पण करा, कारण त्यामुळे तुमचा सपोर्ट मला मिळेल आणि मला अजून व्हिडिओ बनवण्यासाठी एनर्जी पण मिळेल. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. काळजी घ्या. बाय.